तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गंगा गोदावरीच्या तीरावर वसलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत प्रशासनाने कंबर कसली आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी आणि 18 किलोमीटर लांबीच्या भव्य रस्ते विकास प्रकल्पासाठी आजपासून अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोठा धडाका सुरू झाला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर सज्ज होत आहे. तब्बल 90 कोटी रुपयांच्या निधीतून शहरात 18 किमीचे रस्ते, नवीन पाणी पुरवठा योजना, भूमिगत वीज वाहिन्या आणि सांडपाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र या विकास कामांच्या आड येणाऱ्या अतिक्रमणावर आज नगर परिषदेने बुलडोझर चालवला. सकाळी ठीक 11 वाजता 2 जेसीबी, 2 ट्रॅक्टर आणि मोठा पोलीस फौजफाटा घेऊन प्रशासन रस्त्यावर उतरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मंदिर चौक, लक्ष्मीनारायण चौक, तेली गल्ली आणि भाजी मंडई परिसरात असलेले अनधिकृत हातगाडे आणि टपऱ्या हटवण्यात आल्या. प्रशासनाने 4 ते 5 दिवसांपूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. काही सुज्ञ नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. मात्र वेळेवर बघू अशी वृत्ती ठेवणाऱ्या दुकानदारांच्या लोखंडी बाकड्यांवर आणि पत्र्यांवर जेसीबीचा हातोडा पडला. काही व्यावसायिक नुकसान टाळण्यासाठी गयावया करताना दिसले, तर प्रशासनाने नियमावर बोट ठेवून अनेक साहित्य जप्त केले. या मोहिमेत काही महत्वाचे दिलासेही देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरमधील मुसळधार पाऊस पाहता दुकानांवरील 3 फुटांपर्यंतच्या छपऱ्यांना संरक्षण देण्यात आले आहे. मेन रोड, गंगा स्लॅबवरील भाजी आणि फळ विक्रेत्यांना पार्किंग जवळ गाळे दिले जाणार असल्याने तुर्तास त्यांना कारवाईतून सवलत मिळाली आहे. मोहिमेचा हा फक्त पहिला टप्पा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या टप्प्यात शाही मार्ग मोकळा करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. यात अवैध पक्की बांधकामे पाडली जाण्याची शक्यता असून प्रशासनाने सध्या याबाबत गुप्तता पाळली आहे. सिंहस्थ अमृतस्नान निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाला कठोर व्हावे लागणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. विकास कामांसाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्र्यंबकवासियांसाठी हा काळ कसोटीचा असला तरी कुंभमेळ्यासाठी शहराचे रूप पालटणार हे नक्की. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क.